नमस्कार मित्रांनो, आज आपले नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की विंडोज 10 अँड विंडोज 11 मध्ये तुम्ही युजर अकाउंटचा पासवर्ड कशा पद्धतीने तुम्ही चेंज करू शकता. आता ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्यानंतर बऱ्याच जणांचा प्रश्न हा पडला असेल की सिंपल आम्ही माय कॉम्प्युटरला राईट क्लिक करून मॅनेजमध्ये जाऊन लोकल युजर्स अँड ग्रुपमध्ये जाऊन युजर सिलेक्ट करून त्याच्यावर पासवर्ड रिसेट करू शकतो. पण जर तुम्ही मायक्रोसॉफ्ट विंडोज 10 आणि विंडोज 11 मध्ये तुम्ही जर बघाल तर विंडोज 10 आणि विंडोज 11 मध्ये सेटिंग अशी असते की कधी कधी ऑफलाईन जर समजा तुम्ही जर अकाउंट जर क्रिएट केला असेल तर तो लोकल युजर्स अँड अकाउंटमध्ये क्रिएट होतो. बट समजा तुम्ही इंटरनेट कनेक्ट करून जर तुम्ही युजर अकाउंट क्रिएट केलात तर तो डायरेक्टली युजर अकाउंटमध्ये ते युजर अकाउंटचं ऑप्शन दाखवत नाही. मी तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये हा माझा दिस पी सी आहे. दिस पी सीला मी राईट क्लिक केलं, मॅनेजवरती क्लिक केलं. मॅनेजमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लोकल युजर्स अकाउंट नावाचं कुठलंही ऑप्शन दाखवत नाही याच्यामध्ये तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये हा पासवर्ड रिसेट किंवा पासवर्ड चेंज करायचं झालं तर बऱ्याच जणांना क्वेरी येते की काय कशा पद्धतीने आम्ही पासवर्ड चेंज करू शकतो. तर ह्या व्हिडिओ मी तुम्हाला हेच दाखवणार आहे की तुम्ही विंडोजमध्ये तुम्ही पासवर्ड कशा पद्धतीने तुम्ही चेंज करू शकता. सिम्पल अँड इझी स्टेपमध्ये मी तुम्हाला दाखवणार याच्यामध्ये कशा पद्धतीने चेंज करतो तुम्हाला तो. ठीक आहे, त्याला मी आता क्लोज करतो प्रेझेंटली आणि तुम्हाला इथे राईट क्लिक करायचे आणि इथे सेटिंगवरती क्लिक करायचे. सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते तुमचा कंट्रोल सेटिंगचा विंडोज 10चा सेटिंगचा तुम्हाला डॅशबोर्ड जे तुम्हाला दाखवतो. त्या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला अकाउंटवरती क्लिक करायचं. अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा युजर अकाउंट वगैरे ते सगळं दाखवतो, डिटेल्स दाखवतो त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इथे राईट साईडला लेफ्ट साईडला तुमच्या ईमेल अकाउंट अँड साइन इन ऑप्शन्स हे तुम्हाला दाखवतो. तर साइन इन ऑप्शन्सवरती तुम्हाला क्लिक करायचं. साइन इन ऑप्शन्सवरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तर तेव्हा तुम्हाला इथे बरेचसे ऑप्शन्स दाखवतो. लाईक हॅलो विंडोज फेस, म्हणजे तुम्ही फेस थ्रू पण तुम्ही काही करू शकता, अनलॉक करू शकता जर लॅपटॉपला जर किंवा डेस्कटॉपला कॅमेरा जर असेल तर. त्याच्यानंतर फिंगरप्रिंट. आता फिंगरप्रिंट तर बऱ्याच काय काय नवीन जे लॅपटॉप्स येतात त्यांना आपल्या जसं मोबाईलला साईडला फिंगरप्रिंट सेन्सर येतो तशा पद्धतीने त्याला फिंगरप्रिंट्स येतात. तर आपले जर ज्यांना नसेल फिंगरप्रिंटचा तो हा फिंगरप्रिंट्स ऑप्शन हे नाही करणार. त्याच्यानंतर तुम्हाला इथं पिन येतो. पिन तुम्ही सिलेक्ट करून तुम्ही त्या पिन ते क्लिक करून तुम्ही ॲड पिन करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड सिक्युअर की म्हणजे लाईक पेनड्राईव्ह सारखं तुम्ही एक सिक्युअर की क्रिएट करू शकता. लाईक पेनड्राईव्ह तुम्ही लावल्यानंतर तुमचा विंडोज ऑटोमॅटिकली लॉग इन होतं. जसा पासवर्ड नसल्यावर डायरेक्टली जसं लॉग इन होतं, जेव्हा तुम्ही पेनड्राईव्ह कनेक्ट केल्यानंतरच तो लॉग इन होतो. तेवढंच फक्त फरक. आणि सेकंड लास्ट ऑप्शन असतो पासवर्ड. इथे पासवर्डवरती क्लिक केल्यानंतर ॲडवरती क्लिक करायचं तुम्हाला. इथे तुम्हाला विचारतो पासवर्ड टाईप करायला सांगतो. पासवर्ड टाईप करायचं तुम्ही सिलेक्ट करू शकता. लाईक आता मी सिम्पल पासवर्ड एक सिलेक्ट करतोय आणि ते पासवर्ड हिंट तुम्हाला एक काहीतरी विचारतो. म्हणजे पासवर्ड हिंट म्हणजे समजा इनकेस कधी कधी समजा तुम्ही विसरलात पासवर्ड तर लाईक काय आहे पासवर्ड. तर समजा तुम्ही काय काय जण आपल्या गाडीचा नंबर ठेवतात, मोबाईल नंबर ठेवतात किंवा अजून कुठला तरी नंबर ठेवतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही ते सिम्पल समजा त्या गाडीचा नंबर जर असेल किंवा मोबाईल नंबर असेल तर तुम्ही मोबाईल टाईप करेल. आता मोबाईल टाईप केल्यानंतर मोबाईलचा जो पासवर्डचा नंबर जो आहे तर तो आयडेंटिफाय करून तुम्ही मोबाईलचा पासवर्ड तुम्ही ते टाईप करू शकता. इथे क्लिक केलं, नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर फिनिश करायचं. फिनिश केल्यानंतर तुमचा पासवर्ड सेट झाला. आता जर समजा इनकेस हा पासवर्ड जर तुम्हाला रिमूव्ह करायचा जर झाला तर इथे पण तुम्ही सेम तेच प्रोसेस करायचे. सेटिंगवरती येऊन युजर अकाउंट सिलेक्ट करून युजर अकाउंटमध्ये तुमचा अकाउंट सिलेक्ट करून इथे साइन इन ऑप्शनमध्ये येऊन इथे चेंजवरती क्लिक करायचं आहे. चेंजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जुना पासवर्ड विचारतो काय आहे तो. तर समजा जुना पासवर्ड जर लक्षात असेल तर तुम्ही इथे टाईप करू शकता आणि नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर नेक्स्ट करायचं आणि फिनिश करायचं. फिनिश केल्यानंतर तुमचा पासवर्ड निघून जातो. आता सेकंड ऑप्शन आपला हा होता त्याच्यामध्ये की तुम्ही विंडोज 10मध्ये तुम्ही आता समजा हे जे मला नाव जे आहे माझं हे नाव कशा पद्धतीने तुम्ही चेंज करू शकता. तर लाईक ह्याला चेंज करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा कंट्रोल पॅनलमध्ये जावं लागेल. जसं बघू शकता आपला डिव्हाइस युजर अकाउंट आपला ऑप्शन नाही आहे मॅनेजमध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला कंट्रोल पॅनलला जावं लागेल. कंट्रोल पॅनलला गेल्यानंतर ते युजर अकाउंट नावाचा ऑप्शन्स असतो. युजर अकाउंटवरती सिलेक्ट करायचं. युजर अकाउंट इथे सिलेक्ट करायचा. युजर अकाउंट सिलेक्ट केल्यानंतर तुमचं ते नाव दाखवतं इथे चेंज युअर अकाउंट नेम याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्ही जे काही नवीन नाव आहे ते तुम्ही टाईप करून तुम्ही नाव अकाउंट चेंज करू शकता. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जर व्हिडिओ जर आवडली जर असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितला होता. धन्यवाद.